म्हणतात, कायोजी गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणांग. ही काया या फुलाच्या गुच्छाप्रमाणे. हा फूल उगवत असताना या फुलांची एक एक पाकळी कडी होती, त्या कडीचं फूल झाला आणि हा फूल अस्तित्वातून काही वेळात नष्ट होईल, म्हणजेच अनित्य आहे. हा फूल नित्य आहे का? नाही. हा फूल नित्य नाही, शाश्वत नाही, हा अनित्य आहे. असाच मनुष्याचं जीवन नित्य नाही, शाश्वत नाही, अनित्य आहे. प्रत्येकाला वाटतो मी मोठा, माझं जीवन मोठं, मी सुंदर, माझं जीवन सुंदर, पण इथे सर्व गंदगीने भरलेला आहे. कायोजी गुच्छ सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणांग. ही काया जी आहे पायापासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत ही गंदगीने भरलेली. इथे कसला सुगंध नाही. आणि ही काया एक दिवस अस्तित्वातून नष्ट होणार आहे, अस्तित्वामध्ये विलीन होणार आहे. अहंकार ह्या कायेपेक्षा किती आहे. असेच आमचे पूज्य भंतेजी गुरुधम्मो जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत अनेक प्रकारे लोकांची सेवा केली, बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला, अनेक लोकांपर्यंत धम्मदेशना दिली. पण पाहता पाहता काळाने झेप घेतलं आणि काळ हा कोणासाठी रुकत नसतो. काळाचा वार कधी येईल आणि तो कधी उचलून नेईल हा सांगता येत नाही. मनुष्य पाहता पाहता नष्ट होतो. या फुलाच्या गुच्छाप्रमाणे मनुष्य झाले. आणि हा जीवनामध्ये किती मोठा अहंकार. आपल्याला अहंकार विहीन व्हायचं, अहंकाराच्या बाहेर यायचं, कामाच्या बाहेर यायचं, लोभाच्या बाहेर यायचं, द्वेषाच्या बाहेर यायचं, भयाच्या बाहेर यायचं, ईर्ष्याच्या बाहेर यायचं, वासनेच्या बाहेर यायचं आणि सद्गतीपर्यंत पोहोचायचं. सद्गती म्हणजे सत्यगती. तिथे आता दुसरी कोणतीही गती चालणार नाही, अशी ती सद्गती. एकदा माणसाची सद्गती झाली की त्याचा पुनर्भव प्राप्त होत नाही. तो निर्वाणास पोहोचतो. निर्वाणगामी परमहित आहे. मनुष्याचा जीवन हा निर्वाणापर्यंत पोहोचण्यासाठी आहे आणि मनुष्यच हा काम करू शकतो, निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो, सद्गतीपर्यंत पोहोचू शकतो. एक विशेष गोष्ट आठवण येतो. जेव्हा भगवान काश्यप भगवानसोबत हजारो भिक्षू असायचे, जसे तथागतासोबत हजारो भिक्षू असायचे, असे बुद्ध परंपरा आहे, बुद्ध परंपरा आहे. तिथे सम्यक संबुद्ध असायचा, तिथे हजारो भिक्षू सोबत असायचे. आणि त्या हजारो भिक्षूमध्ये एखादा खरा निघतो. एक उपज्य नावाचे भक्तजी होते काश्यप बुद्धासोबत. आणि ते काश्यप बुद्ध त्यांना नेहमी सांगायचे, अरे उपज्य, आज धम्मदेशीला जायचं आहे, आज परित्राणाला जायचं आहे. भगवंत त्यालाच सांगायचे का? त्याचा वाचेवर नियंत्रण नव्हता, त्याच्या या कायेवर नियंत्रण नव्हता, त्याचा मनावर नियंत्रण नव्हता. फक्त त्याला असं वाटायचं मी शीलपालन केलो बस झालं. पण वाचेमधून जेव्हा तो बोलायचा तर दुर्गंधी फैलायची. वाचेमधून बोलायचा, दुर्गंधी फैलायची. आणि ह्या बंदीची निंदा, त्या बंदीची निंदा, याची उपासकाची निंदा, त्या उपासकाची निंदा, याची चुकली, त्याची चुकली. त्याचा काम तेवढंच होतं. बोलण्यासाठी तुम्ही चांगला शिल्पालाच होता, पण वाचेचा सवर नव्हतं. वाचेचा सवर नसल्यामुळे काळ माणसाचा विचार करत नाही आणि वेळ पाहत नाही. पाहता पाहता काळाने झेप घातली आणि उपज्य निघून गेले. उपज्य निघून गेले, पण ते सद्गती प्राप्त केली नव्हती, निर्वाणास पोहोचले नव्हते. निर्वाणाची गती त्यांना प्राप्त झालेली नव्हती. श्रोतापन्न मार्ग प्राप्त केला नव्हता, सुकृतगामी मार्ग प्राप्त केला नव्हता, अनागामी मार्ग प्राप्त केला नव्हता, अरहत पद प्राप्त केलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्याची पदोगती, त्याने जन्म घेतला. पण जन्म कुठं घेतला? एका मासोळीच्या मुखात.
एक मासोळी मच्छी झाली, पाहायला खूप सुंदर. मच्छवारे मच्छी पकडायसाठी जे आपण ते एक दिवस मच्छवारे रात्रभर मच्छ्या मारत असताना त्यांना एक सुवर्ण कलराची मासोळी मिळाली, सोन्यासारखी, सोन्याच्या कलराची मासोळी. त्याने ती सोन्याची कलराची मासोळी कधी पाहिली नव्हती. खूप मोठी मासोळी.